हाय गाईज, आज आपण जुने चावरे गावातील गावातून वाहत असलेली वारणा नदी पाण्याची पात्रता पाहणार आहोत. आज आपण होडीमधून वारणा नदीचा प्रवास करणार आहोत. हाय गाईज, आपण आता नदी प्रवास करणार आहोत. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता आपण होडीमधून प्रवास करत आहोत वारणा नदीमधून जुन्या चावऱ्यामध्ये. लेवल तुम्ही पाहू शकता ती जास्त प्रमाणात आहे. पाण्यातलं मंदिर तुम्ही पाहू शकता किती पडलेलं आहे चावरोबाईचं. आता जमलो तुम्ही पाहू शकता म्हातार माणूस कसं होडी चालवत आहे. आपण होडीवरून जुने चावऱ्यातून आपण दुसऱ्या गावात आलो आहोत. तर इथल्या एरियाची माहिती थोडं सर सांगणार आहेत. हे आयतोडी कुठले पर्वतवाडी म्हणून हा भाग आहे आणि ह्या भागात चावऱ्याची जी नाव आहे, जर समजा पाणी जास्त झालं तर इथले लोक रेस्क्यू करायसाठी स्थानिकचे जे लोक आहेत ते बाहेर न्यायसाठीचं प्रात्यक्षिक किंवा त्याचे रिहर्सल म्हणून हे चाललेलं होतं. आता असंच हे प्रत्येक वर्षी चालू असतं. ज्या वेळेला मोठा पूर येईल तर इथली लोक परत बाहेर काढण्यासाठी ह्या नावाचं मदत होते. तर सर तुमच्या गावाची थोडीफार इन्फॉर्मेशन सांगा. म्हणजे पूर यंदा पाणी भरपूर आले, किती वर्षातून आले काय वगैरे? वर्षातलं पाणी आता आलं आमचं पाणी गावात आलं आणि आपल्याला चावऱ्यांच्या लोकांची भरपूर साथ असते. बाहेर काढायचं म्हणा किंवा काय म्हणा पाणी जास्त वाढलं. दादांचे तर पहिल्यापासून नदीच्या पलीकडे वळवा तालुका त्याच्या पलीकडं कोल्हापूर नदीच्या बाजूला आले की दुसरा सांगली जिल्हा वाळवा तालुका. थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल. हाय गाईज, आता आपण जुन्या चावऱ्यात परत माघारी चाललेलो आहोत.
गाईज आता तुम्ही पाहू शकता आपण जुन्या चावरे गावाच्या काठावरती आलो आहोत. हाय गाईज, आता आपण नावातून फिरून पूर्ण प्रवास करून आलो आहोत.